मी संजय धाकू कोकरे, स्वतंत्र कोकण राज्य अभियानचा संस्थापक अध्यक्ष। आज आम्ही चिपळूण शहरामध्ये स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे पत्रकार परिषद घेतला। पत्रकार परिषदेचा हेतू होता की कोकण राज्य, कोकण भूमी ही या महाराष्ट्रातून स्वतंत्र झाली गेली पाहिजे, ह्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली होती। कारण केंद्र सरकारचं 75 राज्य बनवण्याचं मानस आहे। आता 50 कर्नाटकच्या एका मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 50 राज्य निर्माण करणार आहोत आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करतोय। कारण आम्हाला जेव्हा 1960 साली महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी सांगण्यात आलं होतं की संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास साधू महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी, परंतु तसं झालं नाहीये। त्यामुळे विदर्भवादी मराठवाडा यांनी आंदोलन केलं, कोकणवाल्यांनी आंदोलन केलं होतं, परंतु कोणाच दिलं गेलं नव्हतं आणि कोकणाचा विकास झाला नाही, मराठवाड्याचा विकास झाला नाही आणि विदर्भाचा विकास झाला नाही। परंतु ज्यावेळी स्वतंत्राची जेव्हा मागणी आली विदर्भाची, मराठवाड्याची, कोकणाची, त्यावेळी फक्त मराठवाड्याला आणि विदर्भाला स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ देण्यात आलं, कोकणाला देण्यात आलं नाही। कोकणाची घोर उपेक्षा केली गेली आणि कोकणाला पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, उर्वरित महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड करण्यात आलं। त्यामुळे आमचं एवढं नुकसान झालं की साधा तलाठी असेल, साधा शिक्षक असेल, साधा कामगार असेल, साधा सरकारी कर्मचारी असेल, हा नोकर भरतीमध्ये 10% सुद्धा नाही। क्लास 1 अधिकारी तर 0 आहे, क्लास 2 अधिकारी 5% आहे आणि कंपन्यांमध्ये 10%, 20% सुद्धा इकडचा कोकण घेतला जात नाही। कारण कोकणाचे स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळाचे जे कायदे आहेत त्यामुळे मराठवाड्याची मुलं कोकणामध्ये नोकरीला येतात, त्यामुळे विदर्भाची मुलं कोकणामध्ये येतात, त्यामुळे खानदेशची मुलं कोकणामध्ये होतात, कोकणावरती अन्याय होतो कोकणाच्या मुलांवरती। आणि जे उत्पन्न जे प्रकल्प येतात ते प्रकल्प फक्त औष्णिक प्रकल्प, विध्वंसकारी प्रकल्प, आण्विक प्रकल्प असे विध्वंस करणारे प्रकल्प या कोकण भूमीवर येतात। आणि म्हणूनच स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे मी संजय धाकू कोकरे अध्यक्ष स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करत आहोत केंद्र सरकारकडे।